हॅलो यूट्यूब फॅमिली, मला कल्पना आहे की या शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही थोडंसं अंडर कॉन्फिडेंट फील करत असणार. म्हणूनच कदाचित मंकी मॅन या अपकमिंग मूवी मधला हा डायलॉग तुमची हेल्प करू शकतो. If a man wishes to challenge the gods, he must become more than a man. He must become a beast. याचाच अर्थ असा आहे की शेवटच्या उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला बीस्ट मोड मध्ये काम करावं लागेल. मी लो फील करतोय किंवा मला अभ्यास करू वाटत नाही अशी कारण अजिबात चालणार नाहीयेत. आणि परवाच दिवशी आपल्या युट्यूब फॅमिली मधल्या एका सदस्याला जे मी म्हंटल तेच मी तुम्हाला आता म्हणतो की तुम्ही पुढच्या वर्षी माझे व्हिडिओ अजिबात पाहायचे नाहीत. तुम्ही याच वर्षी व्हिडिओ पाहून एक्झाम क्रॅक करून या एक्झामच्या सर्कल मधून बाहेर पडायचं आहे. बघा, कोणत्याही मोठ्या बॅटल मध्ये आपल्याला मायक्रो प्लॅनिंगची फार मोठी हेल्प पडते. म्हणूनच पेपर 1 आणि पेपर 2 या दरम्यान असलेली 30 मिनिटं आपण कशी हँडल करायची यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत. छोटासाच व्हिडिओ असणार आहे, अभ्यासाचा तर बिलकुल नाहीये, त्यामुळे रिलॅक्स होऊन ऐका. Welcome back, sir. All systems for gaming will be prepared in a few minutes. जे पहिल्याच वेळेस एक्झाम देतात त्यांना माहित असलं पाहिजे की पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये 30 मिनिटाचा गॅप असतो. जसे की मी ते दाखवले, पेपर 1 झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः 30 मिनिटं मिळतात आणि त्यानंतर पेपर 2 हा सुरू होतो. 30 मिनिटांपैकी शेवटचे 10 मिनिटं आहेत त्यामध्ये आपल्याला दुसरा पेपर दिला जातो आणि आपल्याला नंबर वगैरे फिलअप करायला सूचना दिली जाते. तर उरले आपले 20 मिनिट. त्या 20 मिनिटाचं मेंटल बॅटल खूप मोठं असतं आणि तिथं आपल्याला आत्मविश्वासाची अत्यंत गरज पडते, कारण पहिला पेपर देऊन झालेला असतो आणि त्यानंतर आपल्या मनाची झालेली चलबिचल परिस्थिती परत स्टेबलाइज करून दुसऱ्या पेपरकडे कॉन्सन्ट्रेट करणं हे तितकंच मोठं चॅलेंज आहे. तर पाहूयात की या 20 मिनिटांमध्ये आपल्याला काय करता येईल. आता असं लक्षात घ्या की तुम्ही तुमचा पहिला पेपर सबमिट केलेला आहे. मग उरलेल्या टाइम विंडोचा सिनारिओ कसा असेल, तर पेपर आपला पहिला चांगला तरी गेला असेल किंवा सांगता येत नाही असा तरी गेला असेल. वाईट तर आपल्याला जाणारच नाहीये. मग चांगला गेला असेल तर त्याबद्दल विचार करून काहीच फायदा नाहीये. आणि पेपर कसा गेला हे आपल्याला सांगता येत नसेल किंवा ठरवता येत नसेल तर आपण ती स्टोरी परत रिराईट तर करू शकत नाही. मग इथं काय येतं की पेपर 2 कडे आपल्याला फोकस करावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पेपर 2 ला फोकस करताना आपल्याला कमबॅक हा फार महत्वाचा आहे. मग कमबॅक कुठून सर? तर पेपर फर्स्ट सबमिट केल्यानंतर आपल्याला जी वाटणारी भीती असते, मनात होणारी जी धडधड असते, त्या धडधडीपासून आपल्याला परत स्टेबलायझेशन कडे यायचंय. हा आपला कमबॅक असतो. आणि इथे आपल्याला लक्षात घ्यायचंय की पेपर फर्स्ट हा 100 मार्काचा आहे आणि पेपर 2 हा 200 मार्काचा आहे. आणि 200 मार्काचे क्वेश्चन अजून आपला पलीकडे वेट करतायत. त्यांच्यासाठी पूर्ण आपण प्रिपेअर राहायला पाहिजे. आणि जरी पेपर फर्स्ट कसाही गेला तरी आपल्याला तिथून हा कमबॅक करताच आला पाहिजे. बेन स्ट्रोक सारखा. बेन स्ट्रोकची एक आयकॉनिक मॅच आठवती, त्यामध्ये त्या एकट्यानेच किल्ला लढवला होता आणि अगदी शेवटच्या बाउंड्री पर्यंत त्यांनी मॅच खेचून आणली होती ऑस्ट्रेलियापासून. अगदी तसाच कमबॅक आपल्याला आपल्यासाठीच करावं लागणार आहे, हे तुम्ही लक्षात असू द्या. आपली एक्झाम ही फक्त 100 मार्कावर डिपेंड नसून 300 मार्काची आहे. आणि या 300 मार्कासाठी आपल्याला 300 मूवी मधल्या सारखंच फुल जोशनं लढायचं आहे आणि आपल्याला ही बॅटल संपवायची आहे. मग यासाठीच त्या 2 पेपर मधल्या टाइम विंडो मध्ये काय गोष्टी कराव्यात हे मी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुसू करून घ्या. दुसरी गोष्ट की झोप किंवा सॉंग कोणाला गुणगुणायची सवय असेल तर तेही तुम्ही करू शकता. काही जण झोपतात, काही जण गाणे वगैरे म्हणतात, असं आपापल्या धुंदीमध्ये असतात. अपने अपने फंडे. पण बिलकुल तुम्ही ओव्हरथिंक करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट मला इथं नमूद करायची आहे ती म्हणजे कोणाला बोलायचं नाहीये. अजिबात कोणाशी कन्व्हर्सेशन करायची गरज नाही. त्याच्या विचाराचं ओझं आपल्यावर बिलकुल घ्यायचं नाहीये. तुमच्या हॉलमधून तुम्ही पास होणारे एकटेच आहात हे तुम्ही लक्षात घ्या आणि पुढे चला. आणि शेवटची महत्वाची गोष्ट ती म्हणजे कॉन्फिडन्स. इसके बगैर तो तेरी बात ही नाही बनेगी. तुम्ही स्वतःवर खूप कॉन्फिडन्स ठेवा की पेपर मला कसाही गेला असेल, दुसऱ्या पेपरमध्ये मी बेटर परफॉर्म करून सुद्धा
मी विजय खेचून आणू शकतो, हा आत्मविश्वास ठेवा. आणि जसं की तुम्हाला कल्पना असेलच की तुम्ही जोपर्यंत ठरवत नाही की मी मैदानावर जाऊन 6 मारणार आहे, तोपर्यंत तुमचा 6 बसणार नाही. तुम्ही जर बॅट घेऊन बॉर्डर लाईनला थांबून अरे बापरे आता माझ्याच्यानं होईल का नाही सांगता येत नाही असं जर तुम्ही तिथंच केलात, तर मैदानात जाऊन सुद्धा तुमचा 6 जाणार नाही हे तुम्ही लक्षात असू द्या. त्यासाठी स्वतःच्या मनगटात बळ असलं पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी 6 मारू शकतो, मी उरलेले 200 प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. हा विश्वास तुमचा महत्वाचा आहे. इथे तुम्ही आणखीन एक गोष्ट ऍड करू शकता, ते म्हणजे पेपर 2 च्या काही कॉन्सेप्ट असतील किंवा काही फॉर्म्युले असतील तर ते तुम्ही इथं ऍड करू शकता किंवा रिवाइज करू शकता. ह्या रिव्हिजनमुळे काय होईल तर वीक वाटणारे फॉर्म्युले तुमचे परत एकदा पॉलिश होऊन जातील आणि जे पेपर आल्या आल्या तुम्हाला रेडी टू यूज असतील. आता आपण टाइम बद्दलच बोलतोय तर थोडस मी माझं उदाहरण देऊ इच्छितो. गेल्या काही महिन्यामध्ये माझ्याकडे 2 चॉईसेस होत्या करण्यासाठी. एक तर मी रिसर्च पेपर करावा किंवा मी युट्यूब चॅनलचं काम करावं. तर त्यामध्ये झालं असं की रिसर्च पेपर करताना फक्त आपण पेपर लिहिल्यानंतर ऍज अ ऑथर म्हणून आपल्याला ट्रीटमेंट मिळते. इथे तुम्हाला जो रिसर्च पेपर दिसतो आहे खाली तुम्हाला ऑथर दिसतील, हे 4 ऑथर आहेत. तर असं तुम्हाला फक्त ऍज अ ऑथर अशी ट्रीटमेंट मिळते, स्पेशल असं रिकॉग्निशन मिळत नाही. म्हणूनच माझी स्वतःची वेगळी आयडेंटिटी निर्माण करण्यासाठी मी युट्यूब चॅनलवर यायचा प्रयत्न केला आणि तुमच्या सगळ्यांमुळे मला तिथं चांगला रिस्पॉन्सही मिळाला. मग नंतर रिसर्च पेपर मध्ये काय होतं की आपल्याला सायटेशन मिळतं. जर तुमचा रिसर्च पेपर खूप चांगला असेल तर ते तुमचा मॅटर उचलतात आणि तुम्हाला एक सायटेशन देतात. असं इथं सायटेशन स्कोअर मोजला जातो गुगल तर्फे. युट्यूब चॅनल मध्ये काय होतं, जर तुमची एक्झाम पास झाली तर तुमची दुआ मला मिळेल. जसं की मी इथं सिंधुताई सपकाळचा फोटो शो केलेला आहे. हीच दुआ मिळणे फार गरजेचं असतं, कारण तुमचे प्रत्येकाचे मला फोन आले, मेसेज आले, मेल आले. त्या प्रत्येक मेसेज आणि मेल वरून मला स्वतःचा इम्पॉर्टन्स किती आहे त्याची जाणीव झाली आणि खरंच खूप छान वाटत होतं. जीवन जगायला खरी मजा आता येते असं मला वाटतंय. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, रिसर्च पेपर लिहिताना लाचारी करावी लागते, भरपूर वेळा रिक्वेस्ट करावी लागते. म्हणूनच कोणताही पीएचडीचा कॅन्डिडेट तुम्ही पहा ज्याचे की जास्त रिसर्च पेपर आहेत, त्याचा चेहरा तितकाच डल वाटतो. जेवढे जास्त रिसर्च पेपर तेवढा त्याचा कॉन्फिडन्स कमी, असं प्रकरण झालेलं आहे. उसका चेहरा चुसा हुआ आम जैसा लगता है, त्याच्यात काहीच जीव उरत नाही. म्हणूनच ह्या सगळ्या सिनारिओला टॅकल करण्यासाठी मी युट्यूब कडे पण वळालो आणि माझ्या दृष्टिकोनातून मी ह्या दोन्ही गोष्टी करणार आहे. रिसर्च पेपर आणि युट्यूब ह्या दोन्ही गोष्टी मी चालवणार आहे. रिसर्च पेपर करताना मी लाचारीचा फॅक्टर बाजूला ठेवून क्वालिटीचा फॅक्टर ऍड करणार आहे. जे कोणी माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत त्यामध्ये सगळ्यात बेटर रिसर्च पेपर करायचा असं मी ठरवलं आहे आणि म्हणूनच मी ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करणार आहे. इथून पुढे टाइमचं मॅनेजमेंट किती महत्वाचं आहे हे पहा. मी जर युट्यूबला गाळून फक्त रिसर्च पेपरच्या मागे लागलो असतो तर कदाचित माझा लॉस होता. मी फक्त युट्यूबच करून रिसर्च पेपर सोडले असते तरी पण माझा लॉस होता. मी व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून दोन्ही गोष्टी करायचा असं ठरवलं आहे आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे निर्णय घेताना कोणतीच संधी सोडायचं नाही असं ठरवा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड लक एव्हरीवन.